मित्रांनो, विनायक वाकचोरे युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना। पहिलं तर आम्ही आज बनवतोय, काय बनवतोय मम्मी? अशी का पडली? डोसा, सांबर, मेंदू वडा, रेड चटणी। हे असं काही नाही। मेंदू वडा कधी बनवायचंय ग? मेंदू वडा नाहीये ग, डोसा आहे। डोसा, इडली पण नाही, फक्त डोसा। अरे वा, इडली नकोय, डोसा भारी लागतो। काय जाते मम्मी म्हणायचं आपलं, म्हणायचं काय नाही। डोसा भूमीला आहे ना मेंदू वडा आवडतो ना, त्याच्यामुळे ती म्हणली मेंदू वडा। इडली पेक्षा पण जास्त मेंदू वडा आवडतो। तांदूळ भिजवायच्या आधी सांगत होते फक्त मेंदू वडात भिजू घाला। नाही एवढं नाही। मम्मी आता काय बनवतात? सांबर बनवतात। सांबर बनवते, दाखव ना कसे बनवले। असं आहे माझं सांबर। हा सगळा मसाला आपण आधी रेडी करायचा, डाळ शिजून घ्यायची। या सगळ्याची रेसिपी मी सुवर्ण रेसिपीवर आहे बर का। मम्मी काय काय बनवून दाखवलं तुम्ही ह्याच्यातलं? हा, इडली, हे सांबर, बघा नवीन प्रकारची चटणी मम्मींची, रेड चटणी। ती पण तुम्हाला बघायला भेटेल नेक्स्ट टाइम। नेक्स्ट टाइम, आता नाही। आता सध्या मी खूप घाईत आहे, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ काढला ही नाही। चटणी पण बघा, हिरवी चटणी ही दाखवली मी बनवून। दाखवली का? दाखवली नाही, फोडणी देताना हा, दाखवलं। फक्त साहित्य काय घेतलं ते नाही दाखवलेलं। भूमी तू दिसत नाही ग, तुझे तिथं उजेड पडतो इकडं। हा, आता दिसली। मी सांबर चटणी शिवाय तर मजा नाही। मी फक्त चटणी नाही, सांबर पण बनवते। तर भारी लागतं असं। डोसा, सांबर, चटणी, लाल चटणी, आज भरपूर काय काय आहे ना मम्मी? हा, मग मज्जा करून घ्यायची बाहेरचं खाण्यापेक्षा। हा, तरी पण आम्ही काल आणून खाल्लो होतो। तरी आज परत कॅलरी आम्हाला खावशी वाटलं होतं म्हणून आम्ही बाहेरून आणून खाल्लं होतं, पण अजिबात चव नव्हती। सांबर कसं होतं? सांबर अख्खं फेकून दिलं आम्ही, शिळं सांबर दिलं आम्हाला। शिळं पण होतं आणि नुसतं अशी आमटी होती, काळी काळी, जसं असं वाटत होतं। अजिबात छान चवच नव्हती। आणि ती बटाट्याची चटणी बनवली होती ना, त्याच्यामध्ये ते अख्खे कच्चे काय म्हणतात, कच्चे बटाटे। कच्चे बटाटे तर आहेच आहे। आपल्या त्या चण्याची डाळ असते ना, ती पण कच्चीच होती, अशी भिजून वगैरे अशी छान बनवलीच नाही त्यांनी। हॉटेलवाली फक्त हे चांगलं होतं, खोबऱ्याची चटणी। खोबऱ्याची चटणी ते पण मला आवडली। डोसा स्पंज डोसा होता ना, म्हणून तो छान लागला। स्पंज डोसा कसं बनवते पण मम्मी? भारी लागतो तो। हो, छान लागतो। आपण बनवू ना, येतो मम्मी। मम्मीला सगळं येतं, मम्मीला काही येत नाही असं नाहीच आहे। फक्त मम्मीला वेळ नसतो। हा, नाहीतर 101 रेसिपी काय ग भूमी? हा, आणि मम्मीला वेळ पण नसतो आणि हे काय म्हणायचं होतं, तब्येत पण बरोबर नसते मम्मींची, कंबर वगैरे दुखती ना, त्याच्यामुळे रेसिपी बनवायला काय सोपं नाहीये। किती इथं याच गॅसच्या पुढं 4-5 तास उभा राहावं लागतं, तर कुठे एक व्हिडिओ होती रेसिपीची। मम्मींची ना फक्त 2च रेसिपी आठवतात, ते ज्यामध्ये पण जीव निघला होता मम्मींचा। कोणतं सांग? तू सांग मग मी सांगते। एक सांबरची रेसिपी आणि एक मसाल्याची रेसिपी। आणि मी कोणती मसाल्याची? बिर्याणीच्या रेसिपीला पण थकलेले मम्मी, चिकन तंदुरीच्या रेसिपीला पण मम्मी थकलेले कितीतरी, रेसिपीला पण त्याच्यात जाऊ द्या। मग मेंदू वड्याची मी रेसिपी काढली होती, काय झालं, माझा माईक बंद झाला, त्याच्यामुळे ती माझी रेसिपी फेल गेली। बरोबर केली। हा, बिचारा मम्मीने आहे ना मेंदू वड्याच्या म्हणजे खास रेसिपीसाठी ते डाळ भिजू घातली होती डाळ, आणि माझा आवाजच गेला। आणि गरमीचे दिवस होते भरपूर, तर माझी ती रेसिपी राहूनच गेली। अजून पण ती आवाज नाही म्हणून डिलेट पण नाही केली। नाही, डिलेट नाही, हाय व्हिडिओ टॅब मध्ये आवाज नाहीये, बाकी काही नाही। तरी पण तुम्ही बघू शकता, मी बघायला भेटन तुम्हाला व्हिडिओ, फक्त एडिट करायला पण आणि मम्मीला आवाज द्यायला टाइम नाही ना, त्याच्यामुळं बाकी काही नाही। आवाज द्यायला म्हणजे माझं बोलणं इथंच असतं ना, आणि मग त्या टायमाला मी काय बोलू, कशी बोलू, त्यांना कळतच नाही, बरोबर होत नाही म्हणून सोडली। आणि ते म्हणतात तुला आवाज कुठे गेली होती तू, तुला माईक दिसला नाही का बंद झालेला? मग त्या माईककडे किती लक्ष द्यावं लागतं, अरे चालू आहे का असं बघ, किती गणबन। आणि हे हा मसाला टाकला का, आणि काही सोपं वाटतं व्हिडिओ वगैरे काढायचं। काय हो मम्मी, सोपं आहे का काय? सांगा बरं तुम्ही।
काय काय म्हणत्या पुढे तुम्ही उभं राहाल ना तेव्हा तुम्हाला कळेल का व्हिडिओ काढायला किती त्रास आहे. आणि आता आम्ही पण बोलतोय पण कसं बोलायचं काय बोलायचं हे सुचत नाही. शब्द कसे रोजचं असतं ना काय बोलायचं काय काढायचं कसं काय किती डोकं चालवावं लागतं. नुसतं सोडली म्हणून सोडली नाही त्याच्या मागे भरपूर कारण राहतात काय भूमिका. आणि प्रँक करायचं पण आम्ही काय कळवून वगैरे प्रँक करत नाही कोणाला. प्रँक करायला पण लय टेन्शन असतं. हा माणूस कसं किती वेळ कुठं बसणार आहे आणि जो माणूस प्रँक करणार आहे ना त्याला पण सुचवावं लागतं कितीतरी लागतं. बरोबर आहे ना हर गोष्टीला सुचवावं लागतं तरच तो प्रँक होतो आणि तरच ती व्हिडिओ बनती. आता विनायक दादा तर तुमचे नाहीये तर ऋतुजा वागचोरे आहे तर आम्ही त्यांच्यामध्ये कंपनी देतोय अशी मस्त पैकी. बरोबर की नाही. आणि आतापर्यंत आम्ही घरातच म्हणजे घरच्यांच्या सपोर्टमुळे आतापर्यंत इथपर्यंत आलो. तुमच्या सपोर्टमुळे आलोय. बाहेर तर कुठं जाऊन काय करू शकत नाही. आणि बाहेर जाऊन केलो तरी तुम्ही काय बघत नाही व्हिडिओ एवढे. आमच्या बाहेरच्या व्हिडिओला व्ह्यूजच नसत्या. घरातलेच व्हिडिओ आवडतात सगळ्या फॅमिली सोबतचे म्हणून आमच्या सगळ्या चॅनलवर सगळ्या फॅमिली सोबतचेच व्हिडिओ असतात. आणि आवडतात पण काही काहींना आमची फॅमिली खूप आवडते. आमच्या मम्मी भरपूर लोकांना 3 लाख सबस्क्राईब फुकट झाले का. 3 लाख लोकांनी 2.5 लाखांना तरी आवडत असून मनापासून 50,000 लोकांचं माहित नाही आम्हाला. हा काय काय फक्त असे सबस्क्राईब करून ठेवलेले. मला पटकन माझ्या स्वतःच्या घरात जायचंय. वाटलंच तर थोडा हातभर लावा म्हणजे माझं पटकन घर होऊन जाईल. आहे की नाही. एकदाच सपोर्ट करत असं म्हणायचं मला सपोर्ट करा त्याला म्हणतात हातभर लावा तर माझा शब्द येतो. असं नाही का मी तुमच्याकडे हे मागण ते मागण असं काही नाही. आणि आम्हाला असं करायचं पण नाही. आणि आम्ही कष्ट करतोय अजून थोडं म्हणजे तुम्ही पण आम्हाला म्हणजे कसं तुम्ही आमची व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्ही पण तुमच्या मित्रमैत्रिणींना आमची व्हिडिओ शेअर करा. आणि असं वाटतं का ह्याच्यात भरपूर पैसा कमवतो आम्ही. असं काही नाही बाबा. कामाला जात्या त्याच्यामुळे आमच्या घरात एवढं चालतं बाकी काही नाही. आम्ही घरात एवढे पैसे कमवत असतो ना कधीच आमचा बंगला झाला असता. बंगला झाला असता 4 व्हीलर झाले असते. आणि आम्ही काय असं काही कोणतीही गोष्ट घेतली तर डायरेक्ट पैसे देऊन घेत नाही काय. हप्त्यावर घेतो आम्ही पैसे. मुलं आहे मुलांची हाऊस असतीच आहे असं काही नाही. घर पण होईल पण थोडं त्यांच्या मागं पप्पा नव्हते मग त्यांची हाऊस करायला हाऊस झाली नाही. हाऊस करतात आई कितीपर्यंत हाऊस करेन तरी पण त्यांच्या त्यांनी भरपूर काय काय केलेलं आहे. मम्मीनी म्हणजे भरपूर केलेलं आहे त्यांच्यासाठी लय काय काय. आणि भरपूर त्यांना चांगलं वळण लावलेलं आहे. तुम्हाला तर माहितीये तुम्ही तर माझं नेहमी नाव काढत्या. मग तर त्यांच्या पायावर ते उभे आणि मी पण त्यांच्या मागे हायचे शेवटपर्यंत राहणार आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हायचे. अहो भाऊजींच्या व्हिडिओला कमेंट आले अशी आई अजिबात कुठंच भेटणार नाही शोधून पण भेटणार नाही. अशी सासू पण भेटणार अजिबात असं काही. आणि मी तुम्हाला सांगते काय माझं स्वतःचं घर होतं माझं खूप चांगलं होतं पण आता काय करणार जे नशिबात असतं ते होतच असतं. अख्खं घरदार माझं गेलं. माझ्या स्वतःच्या घरात भाडुत्री होते आणि आज मी भाड्याने राहते. कोणा पायी माझ्या एका नवऱ्या पायी काय करणार. आणि भाड्याने राहायचं पण काही सोपं नसतं. भाडं आम्हाला किती भाडं द्यावं लागतं इथं 9,000 रुपये परत लाईट बिल वेगळं पूर्ण 11,000 रुपये आमचे जातात. ते काय करणार आता परिस्थिती तशी नाहीये. जागा घेतलेली घर बांधायला पैसा लागतो भरपूर सारा तेव्हा ते घर होतं तसं. आता तुम्ही म्हणशाल मग असं कशाला राहत्या करून असं आईस पैस कशाला राहत्या पण राहायला लागतं सगळ्यांना राहायला लागतं. आणि प्रत्येकाचं स्वप्न राहतं का आम्ही मोकळं जगावं मग तेच आम्ही पूर्ण करतोय. नाही तसं नसतं म्हणजे राहून पण चांगलंच जगायचं असं काही नाहीये. वाकडं तिकडं असं कसं दिसन असं नाही राहायचं. आहे ना देवानी सौंदर्य दिलं तर छान राहायचं. हा आम्हाला मम्मी चांगलंच ठेवतात चांगलंच खाऊ घालतात चांगलंच राहायला शिकवतात स्वच्छच ठेवतो. आम्ही जरी भाड्याच्या घरात असलो तरी आम्ही स्वच्छच राहतो. आणि असं नाही का आम्ही भाड्याच्या घरात असन तर आम्ही कसं पण घर ठेवून असं नाही. आमचं सगळं स्वच्छ असतं काय हो मम्मी. त्यांना माहिती मला जर घाण दिसली इथं का नाही पुसलं हे का नाही केलं भूमिका आणि ऋतू म्हणजे आपल्या घर जसं भाड्याचं घर असतं बाकी वेगळं काही नसतं त्याच्यामध्ये. आपलंच भाड्याचं घर म्हणून आपलं समजून राहायचं आपलं समजूनच राहायचं असतं.
हे आम्हाला मम्मीने पहिल्यापासून शिकवलेले, म्हणजे मला 2 वर्षापूर्वीपासून शिकवलेले आणि भूमीने पण 1 वर्ष शिकलेली. आता तुला इथं येऊन ये ना, आता गणपती आले त्याच्यामध्ये एक वर्ष 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 3 वर्ष पूर्ण झालं, आता 3.5 वर्ष पूर्ण होतील या गणपतीला. म्हणजे तेव्हापासून ऋतू माझ्या हाताखाली आहे आणि म्हणजे भरपूर अशी ट्रेन झाली, म्हणजे रेल्वे झाली तिची. आणि भूमिका पण झालेली आहे, भूमी पण भरपूर झालेले. भूमीला पण माहितीये मम्मीला हे नाही आवडत ते नाही मला आवडत. पण कळालंय बरंच. मला मम्मीने भरपूर शिकवले, ताईंनी पण मला शिकवले, मला सगळ्यांनी शिकवलं थोडं थोडं. आणि हेच तर जीवन असतं. आज आपण मुलींना चांगलं शिकवलं ना तर सगळ्या गोष्टी त्या चांगल्याच करत जाणार, त्यांना कोणी नाव ठेवणार नाही, काय नाही. बरोबर की नाही? आणि आमच्या मम्मीला एवढंच वाटतं, तुम्ही माझ्या हाताखाली चांगलं शिक्षण, तर पुढं जाऊन तुमच्याकडे कुणी बोट नको करायला, म्हणून मी तुम्हाला एवढं शिकवते. बरोबर. हा, लहान त्यांचे बाळ येतील, त्यांना पण छान ठेवतील, त्यांना काय खाऊ घालायचंय, कसं ठेवायचंय, या सगळ्या गोष्टीची माहिती पडून जाते जेव्हा मी त्यांना शिकवल्यानंतर. मी तर राहायचे त्यांच्या बाळांना सांभाळायला. असं नाही का हा फक्त स्वच्छता आणि हे, आम्हाला मम्मी सांगतात पण की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, म्हणजे आमची हाऊस मौज. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, व्हिडिओ काढा, तुम्ही ते करा, असं कोणत्या गोष्टीत बंधन नाही. व्हिडिओ काढायचं म्हणा, उलट आम्ही असं ते इन्स्टाला तर बघत असतील तर आम्ही दोघे व्हिडिओ काढतो ना, तर ते आम्हाला मम्मी सांगतात, मम्मी गाणे पाठवतात की या गाण्यावर काढा, असं तयार व्हा, तसं तयार व्हा. काही लोक आम्हाला हे पण, मम्मी तुम्ही एक गोष्ट सांगा, काही लोक आम्हाला इंस्टाग्रामला कमेंट करते का तुम्हाला काही कामधंदा असते का नाही, तुम्ही फक्त व्हिडिओज काढत असत्या. असं काही नाही, त्यांना भरपूर सारे कामं राहतात, सगळे काम आवरतात. त्याच्यानंतर मला वाटलं त्यांचं काम चालू असलं, मी माझं काम करून घेते. बरोबर की मम्मी पण आम्हाला सपोर्ट करते. काम टवळ्या पोरी नाही त्या बाकींच्या सारखं तर नाही मम्मी, काय फक्त व्हिडिओ तर व्हिडिओ, फिरायचं तर फिरायचं, असं काही नाही. असं काही नाही. फिरून आमचे नवरे आम्हाला जेव्हा नेतील तेव्हाच आम्ही फिरायला जातो. आम्ही त्याच्यातच खुश आहे, आमच्या नवऱ्यांसोबतच जातो आम्ही आणि मम्मींसोबत. कधी नवऱ्यांना उलट बोलणार नाही, काय नाही, मला पण नाही उलट बोलणार. आणि आमच्या घरात भांडणं तंडणं नाही, अजिबात नाही. आणि थोडं का व्हायला लागतंच भांडायला, असं ते प्रत्येक घरात चालू. नॉर्मली भांडणं कोणाच्या 5-10 मिनिटं भांडणार आणि लगेच 5-10 मिनिटं शांत बसणार, लगेच 5-10 मिनिटं. आणि असं नाही आमच्या घरात का भांडण झालं आणि दिवसभर कोण बोललं नाही एकमेकांशिवाय, असं कधीच नाही झालं. कधीच नाही होणार. कितीतरी भांडणं झाले असतील आमचे, पण 2च मिनिटात आम्ही बोलतो. ऋतुताईंची आणि ह्यांचं असंच बोलता बोलता, ह्यांची तर सारखीच भांडणं होत असतात. असे बोलता 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 झालं आणि 5 मिनिटं फक्त या किचन मध्ये आला, ते तिथे बसले, ते लगेच वहिनी हे कुठे ठेवलंय, वहिनी हे कुठे ठेवलंय. ताई पण लगेच भांडण झालं का लगेच त्याच्या भाऊजी हे करा ना, भाऊजी ते करा ना, असं होत नाही. एकमेकाशिवाय आम्ही कधीच राहू शकत नाही. आणि मी त्या दिवशी ठरवलं आता भाऊजींसोबत बोलायचंच नाही, पण आहे ना करमतच नाही कोणासोबत बोललं नाही तर घरात. असं ठरवून पण नाही करत, ठरवून नाही, होऊच शकत नाही कधी कोणासोबतच नाही. आणि जरी पण आता आमच्या आदित्य भाऊजी जरा कठोर आहेत, ते बोलती नाही पण रडायला येतं ते नाही बोलले तर. म्हणजे त्यांना पण इच्छा असते, पण ते असे नाही, 1 दिवसाचा राग असतो त्याचा. हा, मग दुसऱ्या दिवशी लगेच वहिनी आणि आम्हाला पण नाही करमत नाही. तो वहिनीला खूप प्रेम करतो, खूप लाड करतो तो. बरोबर की नाही? खूप लाड करतो. संदीप भाऊजी पण खूप, हे पण करतात हो मम्मी. विनू पण भूमी 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 नाही तर भूमा भुमड्या भुमड्या असं म्हणत्या. जेवायला बसलो ना, मला जरी ह्यांनी, मी जेवायला बसले असले, ह्यांनी आवाज दिला ना, तर ते त्यांना ती जेवतीये बर का. म्हणजे आमच्या भाऊजींचं कसं असलं माहितीये का, खाली झोपल्यावर भूमी जेवत असली ना, मग पाण्याची बॉटल इकडे आण ग भूमी, पाण्याची बॉटल घेऊन ये खाली लवकर, असं असतं त्याचं संदीपचं. तर लगेच विनू बोलणार कशाला रे, ती जेवतीये ना, मग ते असं नाश्ता करते ना, ते तुझं तू घे, ये वरती घ्यायला ये. परत जर मला काही बोलले ना हे, तरी दाजी समोर असले, दाजी तरी पण त्यांना बोलतात. हा बोलते ना, मग किती वेळेस बोललेली. नाही, दाजी माझं पण भरपूर लाड करतात, असं नाही.
आमच्या घरामध्ये सगळ्यांचा लाड आहे, असं काही नाहीये. लाड नाही कुणाचा. आणि आमच्या फॅमिलीच म्हणजे एकदम वेगळी आहे. आणि मला एवढं शेवटचं सांगायचंय, असं नाही का आमच्या मम्मी एकाला तर एकाला जीव लावत्या, असं काही नाही. आमच्या घरात एकूण आम्ही मी, भूमी, हे आणि संदीप भाऊजी, म्हणजे आम्ही सगळे मिळून 5 जण आहे. म्हणजे लहान लहान. मम्मी असं नाही करते का आदित्य भाऊजींना तर आदित्य भाऊजींना जीव लावते, असं काही नाही. सगळ्यांना, त्यात आमच्या आजी बाबा पण कुणी असू सगळ्यांशी आपण छान राहतो, प्रेमाने राहत्या. कुणाला कमी करायचं नाही, खाण्याविषयी कुचकापणा करायचा नाही, एकदम मन मोकळ्याने. आणि आमच्या मम्मीचं मन लय मोठं आहे. मी आतापर्यंत असं कुठंच मन बघितलेलं नाही मम्मींचं. लय भारी आहेत मम्मी आमच्या. भरून आलं ताईंना. बरोबर आहे ना, जे खरं आहे ते वाटतच आहे ना. आणि नाही आम्हाला कधी कुचकपणा. आणि तशी माझी पूर्ण फॅमिली, माझे मुलं, माझे सुना, माझे अख्खे घरचे तसेच आहे. मम्मीला असं किती दुःख असलं ना तरी त्या सगळ्यांसोबत प्रेमाने राहता आणि प्रेमानेच सगळं. दुःख म्हणजे रडण्यातच रडून नाही दाखवत मी, हसत असते नेहमी. दुःख असतं मला, भरपूर असतं, पण ते दाखवायचं नसतं ना. आता एका बाईलाच माहित आहे बाईचं दुःख. नवरा नसल्यावर किती काही काही झेलला असेल तर त्या बाईलाच माहित आहे किती काही केलंय. बरोबर आहे का नाही? तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. बाय बाय.